रामकृष्ण हरी मंडळी, खऱ्या अर्थाने वारीचं जीवन जगत असताना या आजोबा या ठिकाणी आम्हाला गाडीखाली आराम करताना भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक अनुभव त्यांच्या या वारीच्या काळामध्ये त्यांना आलेले आहेत. चांगले वाईट सगळे अनुभव या ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी येत असतात. बाबा, कितवी वारी आहे तुमची? 9वी वारी आहे. पांडुरंग भेटला का आजपर्यंत? नाही. का बरं? आता काय तो भेटेल तवा, फक्त वारी करायची, त्याचं दर्शन जाऊन घ्यायचं, हो, आणि मग आपल्या आपल्या मार्गाला लागायचं. तुम्हाला भेटला का? आम्हाला भेटला बाबा, अनुभव भेटला पांडुरंगाचं. जो उजवा पाय आहे तो आपल्या शरीरासारखा मऊ आहे, त्याच्यात मला अनुभव कळून गेला. मी तिथून वाऱ्या करत सुटलो. मला घरी सांगतात का घरी थांब, घरी जाऊ नको, हे तिकडे जाऊ नको, वारीला शरीर थकलेलं आहे, नाशिवंत देह आहे, हा गेला तरी काय हरकत नाही, असा वारी करत सुटलोय मी. बाबा, तुमची कितवी वारी? मला सांगता येईल, मी बऱ्याच दिवसापासून वारी करतो. का बरं येत्या तुम्ही वारी? नेहमीचा अनुभव जसा आला आपल्या म्हणून आता वारी चालतो. काय काय अनुभव आले तुम्हाला? अनुभव आता काय सांगतात त्या अनुभव काही सांगता येत नाही एवढं. तुम्हाला काय अनुभव आले बाबा? मला काही अनुभव नाही आले. पहिल्या वर्षी आहे ना देवा, तर रथ आहे ना, देवाचा रथ, ते बैल होते दुसऱ्याचे, मोरवाडीचे बैल होते. तर ते म्हण बाबा चाल म्हण, बैलांना रथाबरोबर चाल म्हण, हो. मग त्या दिवसपासून मला हा छंद लागला. या छंदामुळं मी मग तिथून पुढे ही वारी सुरू केली मी. तुमची कशी काय झाली वारी? आम्हाला आवड जास्त आहे, वारीची आवडच आहे. आवडीमध्ये आम्ही हे सगळे संत आहेत, हेच माझे मायबाप, आई बहिणी भाऊ बंधू, आपण हे एके माईची लेकरं होऊन चाललो. आईमध्ये राहते, लेकरं पुढे मागा चालतात. आनंदाचा सोहळा असा. खऱ्या अर्थाने हे या ठिकाणी आनंदाचा सोहळा साजरा करतायत. या वयामध्ये त्यांना सांगता येणार नाही इतक्या वाऱ्या त्यांनी केल्या. पांडुरंगाचं दर्शन जरी नाही झालं, पण तो त्यांना कुठंतरी भेटला, कुठंतरी अनुभव दिला, प्रचिती दिली. त्याच माध्यमातून आज इतकं वय झालेलं आहे. तर आपण जर बघितलं तर यांचे पाय देखील अतिशय सुरकुत्या पडलेले पाय आहेत. यांचे पाय असतील, यांचे पाय असतील, अतिशय हात आहे हे सुरकुत्या पडलेले आहेत. आणि ह्या वयात देखील हे अशीच अखंडपणे या ठिकाणी आराम का होईना करत बसले, पण ते सातत्याने वारी करताय, हे तितकंच महत्त्वाचं.